आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज. आहे काय सांगाल? मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख. माझ्या या मोहोळ तालुक्यातल्या मौजे वटवट येथील जकरा शुगर फॅक्टरीने अक्षरशः केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा कायदा असताना की कष्टकरी शेतकऱ्याचा ऊस कारखान्यात गाळपास गेल्यानंतर 15 दिवसाच्या आत पैसे खात्यावरती एक रकमी जमा केली पाहिजे. या बाबतीत शेतकरी कष्ट करून मारा लागलाय. त्यांची ऊसाची बिलं वेळेवर देत नाहीत. जकरा कारखाना आहे, भीमा आहे, सिद्धनाथ कारखाना आहे, इतर कारखाने आहेत. ह्या सोलापूर जिल्ह्यात तर कारखानदारांनी असा अन्याय चालू केलेला आहे की 200-300 कोटी रकमा वापरायच्या शेतकऱ्यांच्या. आणि माझ्या शेतकऱ्याने ह्यांच्या कारखान्यातल्या कोऑपरेटिव्ह बँकेतल्या पतसंस्थेतल्या बँकेतून 1.5 लाख कर्ज काढलं आणि त्याचा 1,60,000चा ऊस आला. तर 1.5 लाख एक रकमी कर्ज वसूल करतात. माझा शेतकरी पाया पडून चेअरमनला म्हणतोय, साहेब 1 लाख द्या मला, वरचं 60,000 कट करा कर्ज माझं व्याज. नाही 1.5 लाख कट करणार, ह्याला 10,000 द्या फक्त. तुम्हाला तुमच्या कर्जाच्या बँकेतल्या व्याजाला किंमत आहे. माझ्या शेतकऱ्याच्या कायद्याच्या तरतुदीचं एक रकमी पैसे जमा नाही केले 15 दिवसाच्या आत तर 15% व्याज देणं बंधनकारक असताना हे 4-4 महिने 5-5 महिने 200-300 कोटी रुपये हे माझ्या शेतकऱ्याचे पैसे वापरतात. कामगारांची वाट लागलेली आहे. या बाबतीत जकरा कारखान्याने 1,500 रुपये जमा करून केंद्र सरकारचा कायदा पायदळी तोडवला आहे. 3,000 प्रतिटन जाहीर केलेले आहेत. 3,000 रुपयेच त्या खात्यावर जमा केले पाहिजेत एक रकमी. आणि 15 दिवसाच्या आत पैसे जमा नाही केले, भले 30 टन ऊस जाऊ द्या शेतकऱ्याला किंवा 2,000 टन ऊस जाऊ द्या, हा कायदा आहे. आणि हा कायदा पायदळी तोडून तुम्ही शेतकऱ्यांना अन्याय करता. आणि शेतकरी बी कारखानदाराला इलेक्शनला निवडून देतो. अरे शेतकऱ्यांना आत्मपरीक्षण करा. आम्ही घोषणा देऊन मारा लागलो, लेकरा बाळाची वाट लागली, आम्ही घरात कधी लक्ष देत नाही. शेतकऱ्यांना वेळ देतो. रात्री 2 वाजले तर आम्ही हिंडतो. घरदार सोडून माझे जनहित शेतकरी सगळे कार्यकर्ते आम्ही उन्हात बसलोय. आणि त्यामुळं ह्या कारखानदाराला वाटतंय बरं बिल नाही दिलं तरी सुद्धा शेतकरी प्रेम करतोय. वाढदिवसाला गुलाबाचा हार घालतोय, फेटा घालतोय. भामटे पुढारी काय काय कधी आयुष्यात निवेदन द्यायचं माहीत नाही. त्यालाही वाटतंय मतदाराला 2-2 हजार दिले की तात्पुरतं निवडून येतं, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व. अरे कुठं आहे काय कोण आहे का नाही या जिल्ह्यात मोहोळ तालुक्यात वरडणारा एखादा पक्षाचा नेता? निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्याला मी विनंती करतोय, माझे भाऊ आहेत तुम्ही. अरे तुम्ही कुणासाठी निवडून गेलाय? ही ऊसाची बिलं देणार कोण? शेतकरी तडफडून मारा लागलाय. अन्न खायची पंचायत आहे, किराणा बाजारची उधारी द्यायची आहे, बँकेचं कर्ज काढलंय, थकीत आहे म्हणून बँकेचा अधिकारी दारात उठत नाही. एकीकडे जी आता कर्जमाफी जाहीर केलेली आहे 2 लाखाची, त्या कर्जमाफीची अजून प्रोसेस पूर्ण नाही. तोवर बँकेचा अधिकारी त्याचं व्याज अजून वसूलच करतोय, जमिनीवर टाच आणतोय. मग तुमच्या कारखान्यातनं कर्ज काढलेल्या थकीत राहिल्यावर तुम्ही त्या शेतकऱ्याकडनं चक्री व्याजाचे घेता, जमिनीवर तुम्ही लिलाव काढता. मग तुमच्या कारखान्याचा लिलाव कुणी काढायचा? तर कमिशनर राज्याचे संजय कोलते साहेबांचं माझं बोलणं झालं सकाळी. आज नेमकं 22 तारखेला आंदोलन असल्यामुळे त्यांना आठवण करून दिली की साहेब हे कुठल्या कायद्यात बसते म्हणलं. तुम्ही एसीमध्ये बसून निवांत राहताय, पण शेतकऱ्याची वाट लागली म्हणलं. किराणा दुकानदार पैसे घेतल्याशिवाय पुढे बांधत नाही. कारखानदार 1 कोटीच्या गाडीत फिरतो, 4 बंगले बांधून म्हणतो 4 पोराला. आता सुनले गाडी आवडली म्हणतो ती 1 कोटीची, ती नवीन गाडी घ्यायला लागलोय. अरे बाबा, माझ्या शेतकऱ्याच्या सायकलचं मार्गाड बदललं होईना. तर ह्या लोकांसाठी आम्ही, तळागाळातल्या लोकांसाठी, दीनदलितासाठी आम्ही काम करतोय. त्यामुळं लवकरात लवकर कारखान्याचे चेअरमन जकराचे, इतर कारखान्याची बी तक्रार दिलेली आहे. त्वरित येत्या लवकरात लवकर 3,000 प्रतिटनाच्या 15% व्याजाचे रक्कम जकरा कारखान्यात उत्तर तालुका, दक्षिण मोहोळ तालुका, मंगळवेढा तालुक्यातले ऊस आलेले आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत. अन्यथा आज शुक्रवार आम्ही लिखित ठोस आश्वासन नाही दिलं तर वाट बघतोय. अन्यथा शासकीय वेळेत पुन्हा शनिवार रविवारी पोलीस अधिकाऱ्यांना त्रास होऊ नये. विनाकारण शासकीय कर्मचारी अधिकारी नसताना विनाकारण गेटमध्ये बसणं बरोबर नाही. त्यामुळे सोमवारपासून परत अजून हे बेमुदत आंदोलन चालू राहील. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. फक्त शेतकऱ्यांनी पेटून उठलं पाहिजे. पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांनी 450 दिवस आंदोलन केलं आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जो कायदा पारित केलेला, जुना कायदा रद्द केला होता, तोच कायदा परत पारित करायला त्या शेतकऱ्यांनी भाग पाडले. ह्या पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांचा आदर्श या सोलापूर जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी घ्यावा. नाहीतर शेतकऱ्यांनी सुद्धा आता पक्ष आणि नेते वाटून घेतलेत. आणि लेकराला 2 रुपये देत ना राडा लागला. पुरीचं लग्न आहे, 1 लाख हुंडा माहिला म्हणून चांगला मुलगा स्थळ आलेल्या नोकरदार सुद्धा तुम्ही पैसे नाहीत म्हणून डावलताय. आणि इकडे कारखान्यात चेअरमन ज्यानं
बिल दिलं नाही त्याच्या वाढदिवसाला हार घालायला जातो शेतकरी. कसा न्याय मिळणार तुम्हाला? आणि आम्ही वाईटपणा घेऊन मारायला लागलो ही जागृती करण्यासाठी बोलतोय. माझा वैयक्तिक स्वार्थ नाही, पण त्या गादीवरती त्या खुर्चीवरती लोकशाहीच्या मार्गाने जी विकास कामासाठी सार्वजनिक कामासाठी वैयक्तिक कामासाठी खुर्ची आहेत त्याचा विचार मतदारांनी केला पाहिजे. मी आतापर्यंत राज्यकर्त्यांना नाव ठेवत होतो, पण मतदार चुकीचा निर्णय घेतोय. मटणापुरता खाण्यापुरता तात्पुरता विचार करतो. अरे मग ही निवडून आलेल्या मेंबरच्या घरी जावा ना, त्याला विचारा. मतं दिलेत 3,000 2,000 1000 मतांनी निवडून दिले. आमच्यावर अन्याय होतं, आमचं बिल नाही. आमच्या घरादारात बायका वरडाल्या त्या मतं दिलेला नेता कुठं गेला? त्यांना जाय विचारा शेतकऱ्यावर, त्याशिवाय तुम्हाला न्याय मिळणार नाही. आम्ही तर मरेपर्यंत लढणार आहे, पण आमचा पण तुम्ही गैरफायदा घेऊ नका ही जाहीर मी आपल्याला विनंती करतो. जकरायाचे जे चेअरमॅन आहेत ते भाजप सत्तेचा फायदा घेत आहेत असं मला म्हणायचं आहे का? नाही, भाजप सत्तेचा जरी फायदा घेत असले तरी यात राज्याच्या सहकार मंत्री कॅबिनेट मंत्री सुभाष देशमुखला सुद्धा ही जनहित शेतकरी संघटना डोळ्यात तेल घालून काम करते. आता 8 महिन्याखाली असल्या कडक थंडीमध्ये झोपून आम्ही लोकमंगलचं बिल फक्त 2300 ते 25 रुपये मिळणार होतं, त्याला 2800 रुपये द्यायला भाग पाडलं. आणि 6.5 वर्षापूर्वी या राज्याचे सहकार मंत्री आदरणीय सुभाष देशमुख होते. ते भाजपचे कॅबिनेट मंत्री असताना, त्या संबंधित खात्याचे मंत्री असताना त्यांना सुद्धा उसाचा दर खवानीत उड्या टाकून कारखाना बंद पाडला होता. माझ्या पत्रकार बंधूंनी मोठी बातमी दिली होती. मीडियानं सुद्धा तुम्ही शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम मोहोळ तालुक्यातली मीडियाचे संपादक दैनिकाचे पत्रकार करतात, म्हणून कुठतर माझ्या शेतकऱ्याला जनतेला न्याय मिळतोय. आणि त्या कारखान्यावर भाजपचा सत्ता आहे त्याचा विषय नाही, जिल्हा परिषद सदस्य हा विषय वेगळा आहे. परंतु शेतकऱ्याच्या जीवावर तुम्ही कारखाना चालवता, सोन्याचा धूर काढताय. पुन्हा तुम्ही आता ही चालू केले त्यांनी जकराईने, ती दाखवलं परवा कोणतरी तिथं आले ते कारखान्यावर सीएनजी चालू केली. अरे ही कोट्यावधी रुपये कुणामुळे मिळतात? वीज विकता तुम्ही कोट्यावधी रुपयाचे. अरे माझ्या शेतकऱ्याच्या उसापासून फक्त साखर पडत नाही, तर बघ्याच आहे, मॉलेसेस आहे, दारू फॅक्टरी आहे, वायनरी आहे, डिस्लरी आहे, अनेक उपपदार्थ तयार होतात. या उपपदार्थाचे मिळणारे कोट्यावधी रुपये गेले कुठं? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मी विनंती करणार आहे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांना विनंती करतोय की प्रति टनाला ह्या उपपदार्थापासून कारखानदाराला किती कोट्यावधी रुपये मिळतात त्याचा हिशोब करून प्रति टन 4,500 रुपये दर देणं कारखानदाराला परवडतंय. आता नोव्हेंबरच्या आधी ज्या टायमाला मोळ्या टाकतील त्या टायमाला प्रति टन त्यांनी 4,000 दर जाहीर केल्याशिवाय जनहित शेतकरी संघटना एक उसाचं कांडमी त्या घावणीत आम्ही शेतकरी वर्ग टाकू देणार नाही. ही जाहीर आधीच मी कारखानदारांना आवाहन करतोय. आणि त्वरित या जकराया कारखान्याच्या चेअरमनने व्याजासहित पैसे खात्यावर जमा करावे. आमचा अंत पाहू नये. वेळ आहे तर आम्ही 4 दिवसानंतर पुणे कमिशनरच्या कार्यालयासमोर ठाण मांडून बसून हक्काचे कष्टाचे पैसे घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ह्यात सत्ता राजकारण काही गरज नाही, काही संबंध नाही. कायदा पाळला पाहिजे. कायदा सगळ्यासाठी बंधनकारक आहे. या राज्याचे कॅबिनेट तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांना सुद्धा जेलमध्ये बसावं लागलं. राज्याचे उपमुख्यमंत्री भुजबळ साहेब होते, काय गोष्टीमुळे बसावं लागलं. म्हणजे मला सांगायचं आहे काय, ते नेते ते समतेचे नेते भुजबळ साहेबांबद्दल अनिल देशमुखबद्दल मला अभिमान आदर आहे. तो कोर्ट ठरवेल. परंतु एक उदाहरण देतो की कायदा सगळ्यासाठी ह्या भारत देशाचा सारखा आहे, त्यामुळे कुणाची सुटका नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी सुद्धा या आंदोलनाची दखल घेतली पाहिजे. कर्तव्य दक्षतेनं आपलं जबाबदारी पार पाडली पाहिजे. अन्यथा सोमवारपासून परत हे आंदोलन चालू राहील. पत्रकार बंधू तुम्ही दखल घेताय, शेतकऱ्यावर प्रेम असल्यामुळे तुम्ही शेतकऱ्याची मुलं आहे, मला याचा अभिमान वाटतो.